नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अगदी 2 दिवसावर तुमचा इंग्लिशचा पेपर आलेला आहे आणि इंग्लिशचा पेपर सॉल्व्ह कसा करायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत. तर आता पहा, मार्च 2024 साठीचा जो पेपर आहे तुम्ही तो कसा सॉल्व्ह करणार हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. तर यामध्ये तुमचा जो क्वेश्चन 1 असतो, क्वेश्चन 1 ए जो आहे याच्यामध्ये डू हॅज डायरेक्टेड विचारलेलं असतं. तर पहा, अटेम्प्ट एनी फॉर हे तुम्हाला 8 मार्क्ससाठी असतात. अटेम्प्ट एनी फॉर 6 ऍक्टिव्हिटीज दिलेले असतात, त्यापैकी 4 आपण प्रॉपरली सॉल्व्ह करणं आवश्यक असतं. चला तर पाहूया. पहा, पहिली ऍक्टिव्हिटी जी असते ती असते कम्प्लीट द वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर्स. तर यामध्ये कोणतं लेटर करेक्टली आपण, म्हणजे लेटर म्हणजे अक्षर है ना, लेटरचा अर्थ असतं अक्षर. कोणतं अक्षर बरोबर लिहिल्यानंतर त्यापासून एक शब्द तयार होतो हे आपण लक्षात आणायचं असतं. तर पहा, इथं युजर लिहिलं तर स्टडी हा शब्द तयार होतो. इथं LA लिहिलं तर लंगोर हा शब्द तयार होतो. इथं R लिहिलं तर मार्केट हा शब्द तयार होतो आणि इथे R लिहिलं तर स्मार्ट हा शब्द तयार होतो. तर यासाठी तुम्हाला 2 मार्क्स असतात. पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. इथं ABCD चा जो क्रम आहे ना, त्या पद्धतीनं आपण ही ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करायची असते. तर पहा, ABCDEFGH अगोदर येणारं लेटर कोणतं आहे? H. तर सुरुवातीला येईल हिल. त्यानंतर IJKLM दोन नंबरला येईल मॅन है ना. त्यानंतर येईल MN, 3 नंबरला येईल नेबर आणि 4 नंबरला येईल R. तर ABCDचा जो सिक्वेन्स आहे चढत्या क्रमानं त्या पद्धतीनं जायचंय. आता पहा, या ठिकाणी ABCDEFGH तर H अक्षर असणारं पहिल्यांदा घेतलं आपण. त्यानंतर IJKLM M असणारं घेतलं. त्यानंतर N असणारं घेतलं. त्यानंतर OPQR नंतर येणारं हे घेतलं. या पद्धतीनं आपण क्रम लावायचा असतो. यामध्ये जी दुसरी ऍक्टिव्हिटी आहे त्यामध्ये पहा, पहिले जे 4 शब्द आहेत चारीचे पहिले अक्षर तर समान असतात. त्यानंतर ABCD स्टार्ट करायचं आपण. M नंतर A B, तर A आहे, मार्बल बी आहे, मेड बी आहे. मग आता इथं M सिमिलर आहे, A सिमिलर आहे, M सिमिलर आहे, A सिमिलर आहे. तर अगोदर कोणतं घ्यायचं? मग तिसरं अक्षर आपण पाहायचं. ABCD आणि इथं R आहे, तर इथं D अगोदर येतं म्हणून 1 नंबरला येईल मेड. त्यानंतर साहजिकच आहे M नंतर A येणार, हे दुसरं अक्षर लगेचच घ्यायचंय. त्यानंतर U जवळचा आहे की OM नंतर, तर O बरोबर आहे, तर हे 3 नंबरला येईल. आणि U जे आहे ते पहा, OPQRSTU हे नंतरचं आहे, तर नंतर U येतं, त्यामुळं मस्ट येईल 4 नंबरला. तर MA येणार आहे. दोन्ही जर सारखेच आहेत तर त्यावेळेस A नंतर येणारा अक्षर कोणतं आहे पाहिजे तर D लवकर येतं म्हणून त्याला 1 नंबर दिला. हे MA लगेचच अक्षर आहे म्हणून याला डायरेक्ट 2 नंबरला घेतलं. M नंतर O आलंय तर 3 नंबरला, कारण O नंतर U येतं ना ABCDचा जो क्रम आहे त्यामध्ये, त्यामुळं या ठिकाणी आपण U 4 नंबरला घेतलं. तर हे परीक्षेमध्ये व्यवस्थित आपण लिहायचंय. मग इथं तुम्ही परीक्षेमध्ये लिहिताल मेड, मार्बल, मून, मस्ट या पद्धतीनं. त्यानंतर तिसरी ऍक्टिव्हिटी जी राहते ती असते पंक्च्युएट द फॉलोइंग, म्हणजेच काय, विराम चिन्हांचा वापर करा. तर पहा इथं लेट्स गो फॉर अ वॉक. आता या ठिकाणी कधीही वाक्याची सुरुवात काय करायची? कॅपिटलनं करायची. तर वाक्याची सुरुवात केली कॅपिटलनं. लेट्स असेल तर असं अपॉस्ट्रॉफी S येईल. लेट्स गो फॉर अ वॉक. बाकी काय जास्त चेंजेस नसणार आहेत आणि शेवटी फुल स्टॉप द्यायचा, येतं दिलेलं नसेल तुम्हाला तसं. त्यानंतर आहे वेअर डू यू लिव्ह. आता हे जर पाहितलं आपण तर क्वेश्चन आहे. क्वेश्चन हे असलं तरी वाक्याची सुरुवात कशानं करायची? कॅपिटल लेटरनं. W कॅपिटल लिहायचा आहे. वेअर, त्यानंतर डू यू लिव्ह आणि क्वेश्चन आहे तर क्वेश्चन मार्क द्यायचा. या पद्धतीनं असेल. कधी कधी इथं डायरेक्ट स्पीचचं वाक्य दिलेलं असेल तर त्यावेळेस तुम्हाला डबल इन्व्हर्टेड कॉमाज याचा योग्य प्रकारे वापर करावा लागेल.
आता पहा इथं दिलेलं आहे मेक 4 वर्ड्स मिनिमम 3 लेटर्स युजिंग द लेटर्स इन द गिवन वर्ड. पहा ह्या शब्दामध्ये जे दिलेले अक्षर आहेत ते तुम्ही कोणत्याही क्रमाने कसे घ्या, तुम्हाला जसे यूज करता येतील तशा पद्धतीने यूज करा, पण अक्षर त्या शब्दामधीलच पाहिजे. आणि कमीत कमी 3 अक्षराचे शब्द तयार करायचे. किती शब्द तयार करायचे? 4 शब्द तयार करायचे. मग अशा वेळेला काय करायचं? पहा आपण इथं काय करूया, इथं सायकोलॉजी शब्द दिलाय तर CH घेऊया, त्यानंतर O ओके, त्यानंतर L आणि हे S लिहूया इकडं. तर स्कूल एक शब्द तयार होईल. त्यानंतर SOLO एक शब्द तयार होईल, सोलो. त्यानंतर POOL पूल होईल. त्यानंतर LOG लॉग म्हणजे ओंडका. असे 4 शब्द तयार करायचे. आता त्यानंतरची ऍक्टिव्हिटी आहे पहा, ऍक्टिव्हिटी नंबर 5, राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शॉन इन द एक्झाम्पल. राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शॉन इन द एक्झाम्पल. तर पहा या ठिकाणी स्कूल दिलंय, स्कूल आहे नाउन आणि बिग आहे ऍडजेक्टिव्ह. आता इथं जर ऍडजेक्टिव्ह दिलेला असेल ना तर साईडचे सगळे ऍडजेक्टिव्ह आले पाहिजेत. नाउन दिला असेल तर साईडचे सगळे नाउन आले पाहिजेत. वर्ब दिला असेल तर त्या पद्धतीने लक्षात ठेवायचं. मोस्टली तुम्हाला याच्यामध्ये ऍडजेक्टिव्हच लिहायचे असतात. तर स्कूल कशी आहे? बिग आहे. मग इथं आपण लिहू शकतो स्कूल नाईस आहे, ब्युटिफुल आहे, स्मॉल आहे, फेमस आहे. असे तुम्ही ऍडजेक्टिव्ह लिहायचे असतात आणि यासाठी सुद्धा 2 मार्क्स असतात. त्यानंतरची ऍक्टिव्हिटी पहा, कंप्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ब्स ऍड 4 वर्ड्स बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. आता या ऍक्टिव्हिटी मध्ये काय करायचं असतं, जो शब्द दिलाय तो अगोदर ओळखायचा. इथं साहजिकच वर्ब्स दिलेत तर बाकी सगळे वर्ब्स आले पाहिजेत. तुम्ही नाउन ऍडजेक्टिव्ह असं लिहू शकत नाहीये. मग इथं टेल दिलाय तर एल पासून तयार होणार वर्ब लिहायचंय. तर एल पासून लाईक तयार होतं. मग या ई पासून इट तयार होतं, टी पासून टॉक तयार होतं, के पासून नो वर्ब तयार होतं. या पद्धतीनं सगळेच वर्ब्स तयार करायचे आहेत. त्यानंतरची ऍक्टिव्हिटी आहे पहा, डू ॲज डायरेक्टेड. आता यामध्ये अटेम्प्ट एनीवन, इथं 2 दिले, दोन्हीपैकी एकाचा आन्सर लिहायचा आहे आपल्याला. तर मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग इन फ्रंट ऑफ. तर याचं मिनिंग तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. इन फ्रंट ऑफ म्हणजे काय? च्या समोर. तर तुम्ही इथं लिहू शकता टीचर इज इन फ्रंट ऑफ स्टुडंट्स. टीचर इज इन फ्रंट ऑफ स्टुडंट्स. शिक्षक विद्यार्थ्यांच्या समोर आहे. किंवा तुम्ही असंही म्हणू शकता टेम्पल इज इन फ्रंट ऑफ स्कूल. मंदिर शाळेच्या समोर आहे. तर इन फ्रंट ऑफ समोर. तर आपल्याला दोन्हीपैकी एक लिहायचं आहे. तर तुम्हाला हे लिहिता येत असेल तर लिहा. जर इथं दुसरा शब्द आलेला आहे, तुम्हाला त्याचं मिनिंग माहिती नाही तर हे ऍक्टिव्हिटी कंप्लीट करा. मग इथं ऍड अ क्लाउज, इथं मोस्टली सबऑर्डिनेट क्लाउज तुम्ही लिहायचा असतो. आय गो टू द स्कूल, मी शाळेला जातो. इथं लिहू शकता वेअर. पहा डब्ल्यू शब्दानंतर जर सब्जेक्ट येत असेल तर तो क्लाउज असतो आणि हेल्पिंग वर्ब येत असेल तर क्वेश्चन असतो. मग आय गो टू द स्कूल वेअर आय लर्न अ लॉट. पहा मी शाळेला जातो जेथे मी खूप शिकतो. किंवा एवढं लिहू शकता तुम्ही आय गो टू द स्कूल वेअर आय लर्न, जेथे मी शिकतो. तर या पद्धतीने बनवायचा असतो क्लाउज. त्यानंतरची ऍक्टिव्हिटी आहे पहा, अटेम्प्ट एनीवन. इथं तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी किंवा ही ऍक्टिव्हिटी ह्या दोन्हीपैकी एकाचा आन्सर फक्त लिहिणं अपेक्षित असतं.
मग कारण पहा, ह्या दोन्हीपैकी एक लिहिलं यासाठी 1 मार्क मिळेल, ह्या दोन्हीपैकी एक लिहिलं यासाठी 1 मार्क मिळेल आणि क्वेश्चन 1A 8 मार्क्ससाठी आणि क्वेश्चन 1B 2 मार्क्ससाठी, असे 10 मार्क्ससाठीचा तुम्हाला हा एकंदर क्वेश्चन असतो. मग हे कसं सॉल्व्ह करायचं पहा, प्रिफिक्स म्हणजे अगोदर प्रत्यय लावून आपल्याला शब्द तयार करता येतोय का, जसं हॅपीचं UN मागं लावलं तर अनहॅपी होईल. आणि सफिक्स म्हणजे जसं की हॅपीचा आपण बनवू शकतो हॅपीनेस, तर हे पुढं प्रत्यय लावतो आपण, त्याला सफिक्स असं म्हटलं जातं. मग थॉटचं काय बनवू शकतो आपण, थॉटफुल, इथं आपण सफिक्स यूज केला. आता पहा, या ठिकाणी दिलंय मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग, याच्यावर तरी एक सेंटेन्स बनवा किंवा याच्यावर तरी एक सेंटेन्स बनवा. आता काय करायचं, सिंपल सेंटेन्स आपण बनवायचंय, जेणेकरून काय होईल, आपल्याकडून मिस्टेक होणार नाही, ग्रॅमॅटिकल मिस्टेक होणार नाही. तुम्ही बनवू शकता, आय एम सो हॅपी टुडे, मी आज खूप आनंदी आहे. किंवा थॉट जर पाहितलं तर याच्यावर बनवू शकता, युअर थॉट्स आर ग्रेट, युअर थॉट्स आर ग्रेट, तुझे विचार महान आहेत. या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं आपण क्वेश्चन 1A सॉल्व करायचा असतो. पुढील व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूयात सेक्शन 2 मधील टेक्स्च्युअल पॅसेजेस कसे सॉल्व करायचे असतात. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.